काय बोलू, कसं बोलू, काहीच कळतच नव्हतं की तुमच्याशी बोलायची सुरुवात कशी करू. हॅलो गाईज, नमस्ते, नमस्कार. सर्व प्रयत्न करून नमस्कार, कशा आहात? परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल देवयानीच वास्तूमध्ये. काय बोलू, कसं बोलू, कुठून सुरुवात करू, काहीच समजत नव्हतं. फार अवघड वाटतं हा तुमच्याशी बोलणं, हे सोपं नाहीये. चला मग सुरुवात करते. माझा आजचा टॉपिक आहे इंडोर प्लांट्सवर. माझ्या घरामध्ये खूप सारे नाही, थोडेच इंडोर प्लांट्स आहे. स्पेस नाहीये, थोडेच लावले. त्याची मी केअरिंग करते आठवड्यातून एकदा, आणि ती कशी करते, डीप क्लिनिंग केअरिंग, ती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. हे माझ्या घरातील इंडोर प्लांट्स आहे. अजून आहे भाऊ आहे का बरं. आणि हे मनी प्लांट्स आहे. मनी प्लांटच्या दोन व्हरायटी आहे, एक स्मॉल पानांवाली आहे आणि एक मोठ्या पानांवाली आहे. हे सर्व मनी प्लांट्स आहे आणि यांना मेंटेनन्सची काहीच गरज नसते. यांना काहीही होत नाही आणि खूप कमी पाणी लागतं. रोज पाणी दिलंच पाहिजे अशी याची काहीच गरज नाही. हे स्नेक प्लांट्स आहे. कटिंग्स लावले आणि स्नेक प्लांट्सच्या हातात ग्रो करण्यासाठी ठेवले आहे वॉटरमध्ये. ही पण एक मनी प्लांट्सचीच व्हरायटी आहे. हे पण वॉटरमध्येच लावलेले, पाण्यामध्ये लावलेले, आणि आठवड्यातून एकदा याचं पण पाणी चेंज करावं लागतं. चला मग क्लिनिंग करूया. आरू, ते नको आणू. ते हलवली. ते मग तिथे ठेव हलवली. कॅक्टस पण इंडोर प्लांटच आहे माझा. घरातच आहे. 1-3 महिने झाले त्याला लावलाय. त्याची ग्रोथ खूप फास्ट होते. हे माझ्या घरातील इंडोर प्लांट्स आहे. सर्व प्रकारचे प्लांट्स आहे माझ्याकडे. हे तांदळाचं पाणी, राईस वॉटर, हे मनी प्लांट साठी खूप हेल्दी आणि चांगलं असतं. फर्टिलायझरचं काम करतं. याच्याने खूप फास्ट ग्रोथ होते मनी प्लांटची तांदळाच्या पाण्याने. प्लांट क्लिनिंगसाठी हे टूल्स लागतात की जेणेकरून हे एक हवं तुमच्याकडे. आणि सीझर तर डेड लीव्स काढण्यासाठी, खराब झालेले पानं काढण्यासाठी लागतात. आणि स्प्रे, मी यात राईस वॉटर टाकलेलं आहे की जेणेकरून वरून स्प्रे केल्याने पण त्यांना पोषण भेटतं. याची माती थोडी कोरडीच हवी, खूप पाणी चालत नाही याला. आठवड्यातून 2 वेळेस तुम्ही पाणी टाकलं तरी पण त्याची ग्रोथ खूप छान होईल.
कॅक्टसला इतकं पाण्याची गरज नसते, ऑलरेडी त्यात पाणी भरपूर असतं. हे एक्स्ट्राचं गवत उगतं ते दर आठवड्याला काढून टाकायचं. त्याची माती थोडी मोकळी करून घ्यायची की जेणेकरून खाली पाणी पूर्ण मुळांपर्यंत जातं. जेणेकरून हे बघा मी कटिंग्स लावलेले आहे. आता त्याला रूट्स आलेले, मुळं आलेले आहे, वॉटरमध्ये ग्रो केलेलं आहे. त्याचं पण वॉटर मी आठवड्यातून एकदा चेंज करते, कारण की त्याच्यात घाण असते, माती वगैरे असते थोडीशी, तर ती क्लीन केल्याने त्याची ग्रोथ चांगली होते. जर आपण पाणी नाही बदललं तर मुळा रूट त्याचे असे जास्ती मोठे होणार नाही, त्याची ग्रोथ होणार नाही, नाही तर पान सडत चालेल. हे सर्व करायला माझा मोठा मुलगा मला खूप हेल्प करतो. त्यामुळे मी एकटी एवढ्या झाडांची क्लिनिंग लगेच एका दिवसात करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याची पण मला मदत असते. त्यामुळे आम्ही दोघं मिळून खूप फास्टली क्लिनिंग करतो. जास्ती सनलाईट आली तर त्याचे पाने असे खराब होतात आणि याला जास्ती वॉटरही लागत नाही. याला पण आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी टाकायचं, कारण की याला पण पाणी जर जास्ती झालं तर याचे पानं खराब होतात. आणि खराब झालेले पानं हे आठवड्यातून एकदा प्रत्येक झाडाचे काढले तरच त्यांची ग्रोथ व्यवस्थित होते. माझं मोस्ट फेवरेट प्लांट आहे. याचं हे फुल आलेलं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 महिना हे फुल असतं. लवकर हे फुल जात नाही. हळूहळू जसं पूर्णपणे फुलतं तेव्हा व्हाईट कलर असतो आणि जेव्हा ते वाळत जातं तेव्हा त्याचा कलर ग्रीन ग्रीन होत जातो. ते आता येलोइश झालंय थोडंसं. आता ते काही दिवसांनी ग्रीन होईल. जवळजवळ 1 ते 1.5 महिना असतं ते. तर सनलाईट मध्ये कुठलंही झाड जास्ती ठेवायचं नाही, फक्त ब्राईट उजेड. हे बघा, मी दर आठवड्याला क्लीन करून सुद्धा इतके खराब पानं, त्याच्यानंतर एक्स्ट्रा उगलेलं गवत हे निघालेलं आहे झाडांमध्ये. माझ्याकडे जास्ती करून मनी प्लांट्सच आहे, कारण की ते 0 मेंटेनन्स आहे आणि कुठेही कसेही ग्रो करा. मातीत लावले आणि पाण्यातही लावले तर खूप फास्ट ग्रो होतात. त्यामुळे त्यांना जास्ती केअर करायची गरज नसते. आणि पाणी पण तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा दिला आणि तांदळाचं पाणी, राईस वॉटर जर दिलं तर मग तर काही गरजच नाही त्यांची केअर करायची. आणि आपण त्याला फर्टिलायझर पण देऊ शकतो, की आपण घरात बनाना केळी आणतो तर त्याचे साल असतं, तर ती गरम पाण्यात उकळवली तर त्याचं पण खूप सुंदर असं फर्टिलायझर तयार होतं. आणि गार झालं की मग ते आपण आपल्या झाडांना देऊ शकतो. आणि महिन्यातून 1 ते 2 वेळा थोडं थोडं कोकोपीट
मातीमध्ये मिक्स करून पण द्या, की जेणेकरून मातीमधली सॉईल जशी तशी टिकून राहते. आता मी एवढं दर महिन्यातून आठवड्यातून थोडं केअर करते, म्हणून आज माझी झाडांची ग्रोथ खूप व्यवस्थित आहे. झाडं खराबही होत नाही आणि जास्ती त्यांची केअरही करावं लागत नाही. तुम्ही पण तुमच्या झाडांची केअरिंग खूप सोप्या पद्धतीने करू शकता. जशी मी करते तसं तुम्हीही करू शकता. तुम्ही पण तुमच्या घरामध्ये इंडोर प्लांट्स लावू शकता. स्नेक प्लांट, रबर प्लांट, पीस लिली, बरेचसे असे प्लांट्स नर्सरीत खूप सारे अवेलेबल असतात. मनी प्लांटच्या तर कुठलीही व्हरायटी खूप इझिली ग्रो होऊन जाते. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला एकच सजेस्ट करेल की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल झाडं लावणं, तर तुम्ही शक्यतो करून मनी प्लांट आणि रबर प्लांट याची निवड करा. ते 0 मेंटेनन्स प्लांट आहे. इंडोर प्लांट्सला फंगल्स लागण्याची खूप शक्यता असते. पानांना व्हाईट कलरचं फंगल्स लागतं. त्याच्यामुळे मी राईस वॉटरचा स्प्रे करते आणि पानं स्वच्छ रुमालाने पुसून घेते. त्यामुळे फंगल्स लागत नाही. आणि कॅक्टस हे एक कोरफडच्या झाडासारखं आहे, की कोरफडच्या झाडाला जसं पाणी कमी लागतं तसं कॅक्टसला पण कमी लागतं, कारण की कॅक्टस हे वाळवंटात येतं. हे बघा, माती अशी लागते. खूप पाणी टाकल्याने पण झाडं खराब होतात. हे बघा ती कोरडी हवी. खूप पाणी टाकल्याने त्याचे मुळा सडतात आणि ड्राय हवी. हा मनी प्लांट माझा खूप मोठा झालेला आहे आणि त्याचा पॉट पण फार मोठा आहे. त्यामुळे मला तो हलवताच येत नाही जागेवरनं. त्याच्यामुळे मी त्याला त्याच्याच जागेवरती क्लीन करते. पानं पण स्वच्छ त्याचे स्प्रे मारून धुवून घेते आणि त्यानंतर त्याला पण पाणी वगैरे घालते. त्याची माती वगैरे सर्व क्लीन करते. अशी माती छान अशी लूज करून घ्यायची, की जेणेकरून आपले सॉईल टिकून राहते. पाणी पण छान मुळांपर्यंत जातं खाली. हे राईस वॉटर आहे. हे थोडं द्यायचं सर्व झाडांना. हे बघा, हे असे छोटे कटिंग्स घेते मी आणि मग त्याला पाण्यामध्ये ग्रो करते आणि जवळजवळ 8 ते 15 दिवसांनी त्याला बरोबर रूट्स येतात, मुळा येतात. हे बघा, आणि याच्याने आपल्या प्लांट्सची पण ग्रोथ होते. याचे 2 होते. हे छोटे रूट्स आहे ना. हे बघा, हे बघा. हे बघा.
1 2 3 4 5 6 7 8 ते 9 याच्यात प्लांट्स तयार होतील. आणि पाण्यात त्याची फास्ट ग्रो होते. जी कटिंग्स केली ती कटिंग्स मी इथं आता पाण्यात लावते. आणि एवढे छोट्या व्हिडिओमध्ये मला पूर्ण 3 ते 4 तास लागले ही क्लिनिंग करायला, तर ती नाही दाखवू शकली मी. जसं होईल, ज्या पद्धतीने होईल तशी मी तुम्हाला दाखवली. अशा प्रकारे करते मी माझ्या झाडांची क्लिनिंग. आठवड्यातून एकच वेळा, जास्ती नाही करायची आणि पाणी पण कमीच द्यायचं झाडांना. हे बघा, आता मी ही कटिंग्स लावलेली आहे. 8 ते 15 दिवसांमध्ये याची खूप सुंदर ग्रोथ होईल आणि याच्यापासून आपण एक दुसरं पॉटमध्ये आपला एक नवीन प्लांट तयार करू शकतो. तसे मी खूप साऱ्या कटिंग्स लावते आणि हे सर्व प्लांट्स मी माझ्या एकच प्लांट्स पासून तयार केला. मी नर्सरीतून एकच आणलं होतं, तेवढ्या याच्यापासून मी एवढे सर्व बनवले आणि 1 ते 1.5-2 वर्ष झाले माझ्या ह्या झाडांना. कधीही ते खराबच नाही झाले. नमस्कार, कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नक्की आणि हा माझ्या छोट्या प्रवासाला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत परत काहीतरी नवीन इंटरेस्टिंग घेऊन. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, राम राम, बाय बाय.